अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्याच लायसन्स गनमधून मिसफायर, गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती। अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात आयसीयूत उपचार। गोविंदा स्वतःकडील बंदूक साफ करत होता, अनावधानाने ट्रिगर दाबलं गेल्यानं बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती। दरम्यान गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती स्थिर। अभिनेता गोविंदानं आयसीयूतून चाहत्यांसाठी ऑडिओ क्लिप जारी केली। शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे गोविंदाकडून आभार। राहुल गांधींना नाशिक जिल्हा न्यायालयाचा समन्स। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल। काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला ठाण्यात येणार असल्याची माहिती। नागपूरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ। पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ केल्याची पोलिसांची माहिती। लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। फडणवीसांनी भ्रष्टाचारांशी निकाह केला, व्होट जिहादवरून संजय राऊतांचा पलटवार। फडणवीसांनी जिहाद म्हणजे काय ते समजून घ्यावं, मग बोलावं, राऊतांचा हल्लाबोल। स्वराज्य संघटनेची आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळख। सप्तकिरणांसह पेनाची निब हे पक्षाचं निवडणूक चिन्ह। छत्रपती संभाजीराजेंकडून फेसबुक पोस्ट। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर। आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी। 150 मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार। महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। जागा वाटपासंदर्भात मवियातील नेते करणार चर्चा। अमरावतीच्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भोयार यांची महिलांशी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल। अमरावतीच्या वरुड तालुक्यातील शहापूर मधला प्रकार। अमरावतीत भाजपा आमदार भारसाकडे आणि वृक्षप्रेमी आमने सामने। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुद्धा दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मनमानी कारभार, वृक्षप्रेमींचा आरोप। धुळे शहर विधानसभेसाठी मवियामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार पक्षात रस्सीखेच। मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटणार, मवियाचा उमेदवार विजय करू, दोन्ही पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद। लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। माझ्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंचा कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ। पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ। लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। हाकेंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करणार। डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही, हे शिंदे समितीच्या अहवालातून सिद्ध झालं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। खासदार उदयनराजे भोसलेंनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती। धुळ्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक। ठाकरे गटही जागेसाठी आग्रही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याचा शरद पवारांचा आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून काँग्रेसची मुंबईत पोस्टरबाजी। लापता लेडीज महिला अत्याचाराची आकडेवारी दर्शवणारे पोस्टर्स लावून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न। आमदार राजू कारेमोरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक। मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल नाही। पुणे मुंबई दरम्यान धावणार वंदे भारत मेट्रो
तिकीट दर कमी असल्यामुळे सामान्य प्रवाशांचा वंदे भारत मेट्रो ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज। 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 20 गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातून सुटणार। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विजेवर धावणारी मिनी टॉय ट्रेन ऑगस्ट 2025 पर्यंत सेवेत रुजू होणार। 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती। नवरात्रोत्सवात महालक्ष्मी यात्रेसाठी बेस्टच्या विशेष गाड्या 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान भायखळा महालक्ष्मी रेल्वे स्थानकातून बस गाड्या सुटणार। नाशिकमध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कालिका देवी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। देवीला 100 तोळे सोन्याचे दागिने परिधान करणार, विश्वस्त केशव पाटील यांची माहिती। भारतात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती। देशभरात 934 मिलीमीटर पावसाची नोंद। 2020 नंतर देशात सर्वाधिक 108% पाऊस। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची विक्रमी 94 टन आवक, बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण। धुळे जिल्ह्यात पावसामुळे कापूस आणि पिकांचं नुकसान, याचाच फायदा घेऊन व्यापारी कमी दरात सोयाबीन आणि कापसाची खरेदी करत असल्यानं शेतकरी संकटात। कल्याण शहरात पाणी पुरवठा आज बंद। 12वी जलशुद्धीकरण केंद्रात महावितरणाकडून रोहित्र दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा बंद। राज्यातील कोतवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा करणार सत्कार। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्कार होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत बिल्डरच्या मर्जीनं एसआरएकडून जनतेवर अत्याचार, याविरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि आम्ही लढा देणार, ही मनमानी खपवून घेणार नाही, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा। लाडकी बहीण योजनेचे नारीदूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं। त्यानंतर सरकारनं अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा दिली, प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपी सचिन थोरात विरोधात गुन्हा दाखल। गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात यावा, विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजन समित्यांकडून व्यक्त केली अपेक्षा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पुण्यात मेळावा, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होणार। राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी शरद पवार गटात करणार प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीतील विटा दौऱ्यावर, टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ। अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोनपे ॲपच्या माध्यमातून फसवणूक, ॲपमध्ये पैसे गेल्याचं दिसलं, मात्र सीएनजी पंप चालकाला पैसे आलेच नाहीत। शिवाजीनगर पोलिसांची कॅब चालकावर कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।